रामकृष्ण हरी मंडळी. मी संपदा सावंत बित्तम बातमीत आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, महाराष्ट्राचं हृदय म्हणजे विठ्ठल. या हृदयाच्या रक्तवाहिन्या म्हणजेच वारकरी आणि या हृदयाचा श्वास म्हणजेच वारी. आषाढ महिना चालू झाला की वेध लागतात आषाढी वारीचे. वारी म्हणजे काय, परत वारी म्हणजे काय आणि आपल्या आयुष्यात संतांचं किती महत्व आहे हे आपण आज जाणणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत प्रख्यात प्राध्यापिका, लेखिका मेधा सुमन. मंडळी, या ताईंचा प्रचंड अभ्यास आहे संतांविषयीचा, वारकरी संप्रदायाविषयीचा, आपल्या संस्कृतीविषयीचा. चला तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आज पहिल्यांदा बित्तम बातमीच्या सगळ्या प्रेक्षकांना मी आधी आषाढी एकादशीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देते आणि श्री विठ्ठल रखुमाई आपल्याला सुख समृद्धी आनंद देव अशी इच्छा व्यक्त करते, प्रार्थना करते. आणि आता आपण यानंतर आपल्या संवादाला सुरुवात करूया. ताई, एक तर वारी म्हणजे काय, वारी परंपरा कशी चालू झाली? प्रामुख्याने आपल्याला आषाढीच वारी माहिती असते आणि वारीचं महत्व काय, आपल्या आयुष्यात वारीचं महत्व काय? आपल्याकडे संप्रदाय बऱ्याच वर्षापूर्वीपासून आधी आहेत. म्हणजे वैष्णव संप्रदाय मुळातला कोणता, कारण आपल्याकडे विष्णू ही देवता पूर्वापार मानली गेलेली आहे आणि त्यामुळे वैष्णव धर्म हा सुरुवातीला प्रचारात आला आणि विष्णूची उपासना सगळ्यांनी करावी असं सांगितलं जात होतं. आणि त्यानंतर ह्याच वैष्णव संप्रदायाला, त्या वैष्णव धर्माला वासुदेव धर्म असं म्हटलं जाऊ लागलं. आता वासुदेव म्हणजे कोण? वसुदेवाचा पुत्र म्हणजे कृष्ण. कारण विष्णूचे राम आणि कृष्ण हे अवतार आहेत आणि ती आपली परमदैवत आहेत. आणि त्यामुळे ह्या वैष्णव धर्मालाच वासुदेव धर्म आणि मग त्यानंतरच्या काळामध्ये हा वैष्णव धर्म, हा वासुदेव धर्म म्हणजेच भागवत धर्म असं त्याला म्हटलं जाऊ लागलं. आता तू कदाचित विचारशील भागवत धर्म का? तर हा भागवत ह्याचा अर्थ भगवंत, भगवंतांनी सांगितलेला, त्यानंतर भागवत पुराणामध्ये सांगितलेला आणि भगवत भक्तांसाठी असलेला असा हा, म्हणून हा भागवत धर्म. आता भगवंत कोणाला म्हणायचं? तर षडैश्वर्य गुणसंपन्न असा कोण? तर तो भगवंत म्हणजे कोण? भगवान कृष्ण. त्याच्याकडे कोणते कोणते गुण आहेत? समुच्चयानी आहेत ते, म्हणजे ज्ञान, यश, श्री, त्यानंतर वैराग्य, औदार्य आणि ऐश्वर्य असे 6 गुण त्याच्याकडे समुच्चयानी एकत्रित आहेत आणि म्हणून त्याला षडैश्वर्य गुणसंपन्न असं म्हणतात. तो भगवंत त्यांनी सांगितला म्हणून तो भागवत धर्म. याच भागवत धर्माला वारकरी संप्रदाय असं नाव पडलेलं आहे. आणि आज सबंध महाराष्ट्रात, खरं म्हणजे भारतात 70-75 पेक्षा जास्त संप्रदाय आहेत आत्ता सुद्धा. पण तरी सुद्धा सगळ्यात लोकप्रिय, सगळ्यात संख्येने जास्त आणि सामान्यातल्या सामान्य लोकांना सुद्धा आचरायला सोपा असा हा वारकरी संप्रदाय असल्यामुळे तो जास्त लोकप्रिय असा झालेला आहे. वारी आपल्याला काय शिकवते, म्हणजे वारीचं महत्व काय? वारी ह्याचा अर्थ, वारी म्हणजे फेरी, खेप थोडक्यात. आता ही वारी म्हणजे एखाद्या तीर्थक्षेत्री, पवित्र क्षेत्री नियमितपणाने, मग दर महिन्याला म्हणा, दर वर्षाला म्हणा, नियमितपणे जाणं, हे याला म्हणतात खरं म्हणजे वारी. आता ही वारी कशी असते? तर सर्व लोक आज सगळे पंढरपूरला आषाढ महिन्यात जातात. आता हे आषाढ महिन्या, आषाढ, कार्तिक, त्यानंतर चैत्र आणि माघ असे 4 महिने, हे 4 एकादशा, थोडक्यात 4 एकादशांना वारीला जाण्याची पद्धत आहे. विठ्ठल भक्त, विष्णू भक्त जे आहेत ते. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठी वारी कोणती? तर आषाढ महिन्यातली. आणि ही आषाढ महिन्यातली असलेली वारी ही वारकरी संप्रदायाला खूप, म्हणजे त्यांना अतिशय वाट बघत असतात, ते असूसलेले असतात वारीला जायला आणि विठ्ठल दर्शनाला. आता ह्या वारकरी संप्रदायाची जर का काही वैशिष्ट्य बघायची झाली तर मुळातली भागवत धर्माची जी वैशिष्ट्य तीच वारकरी संप्रदायाची आहेत. भागवत धर्माने पहिल्यांदा
त्यांना अहिंसा तत्व त्यांना मान्य होतं. त्यामुळे कुठच्याही प्राण्याची हिंसा करू नका, मा हिंसात भूतानी असं ते सांगायचे, की म्हणजे त्यातले जे कोणी नेते किंवा ते असे लोक की कोणत्याही प्राण्याची हिंसा करायची नाही. तीच भागवत धर्माचा तोच पुढे वारकरी संप्रदायाला हिंसा मान्य नाही. दुसरं म्हणजे अद्वैत तत्वज्ञान. अद्वैत याचा अर्थ काय, तर द्वैत नाही ते अद्वैत, दुजा भाव नाही. म्हणजे तू वेगळी मी वेगळी असं नाही. तुझ्यामध्ये असलेला जो परमेश्वर परमात्मा आत्मा तोच माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळे हा आत्मा एकच असल्यामुळे आपण सगळे कसे आहोत, तर एक आहोत. एक आत्मा, तो आत्मा हा परब्रह्माचा अंश आहे आणि म्हणून हे अद्वैत वारकरी संप्रदायाला मान्य आहे. आणि ते अद्वैत असल्यामुळे आपल्याला आपण बघतो बघा, एक वारकरी भेटला दुसऱ्याला की पहिल्यांदा काय करतात, चरण स्पर्श करतात. लगेच दुसरा काय करतो, ज्यांनी कोणी नमस्कार केला असेल त्याला चरण स्पर्श करतात. कशासाठी, त्या देहापेक्षा त्याच्यामध्ये असलेला तो आत्मतत्व, तो परमात्मा, त्याला तो नमस्कार असतो. आणि त्यामुळे अद्वैत तत्वज्ञान हे वारकरी संप्रदायाचं आणखी एक वैशिष्ट्य. आणखी एक म्हणजे त्यांना वारकरी संप्रदायाला भागवत धर्माला कर्मकांड नको आहेत. त्यांचा कर्मकांडावर किंवा म्हणजे दिखाऊ पूजा कर्मटपणा याला वारकरी संप्रदायाचा विरोध आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाची काय पद्धत आहे, तर एकीकडे कर्म करायचं, काम करायचं आणि काम करता करता तोंडातून मुखातून सतत विठ्ठलाचं नाव, भक्त कृष्णाचं नाव, म्हणजे परमात्म्याचं नाव घेत राहणं. आता हा परमात्मा म्हणजे कोण, तर विष्णू. आणि ह्या विष्णूचंच अपभ्रंश रूप म्हणजे विठ्ठल. ह्या विष्णूचे अवतार कृष्ण, राम आणि कृष्ण. आता हा कृष्ण म्हणजेच विठ्ठल, पांडुरंग. आता हे कर्नाटकामध्ये खरं म्हणजे 5व्या शतकापासून जवळजवळ पुढची 500 वर्ष अळवार संत जे होते, 12 अळवार संतांनी वैष्णव धर्माचा, वैष्णवाच्या प्रचार, विष्णूच्या पूजेच्या उपासनेचा प्रचार आणि प्रसार इतका केला की त्या काळामध्ये इतका प्रचार प्रसार केल्यामुळे लोकांना विष्णूबद्दलची, कृष्णाची भक्ती, रामाची भक्ती सर्वसामान्य लोक करत होते. आणि मग त्यानंतर 11व्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये ही विठ्ठल पूजा म्हणा, कर्नाटकातलं ते आलेलं आणि त्यामुळे विठ्ठल पूजा त्यानंतर सुरुवात झालेली आहे. तेव्हा 11व्या शतकामध्ये तीर्थयात्रेला जाणं. आता तीर्थयात्रेला कशासाठी जाणं, विचारांचं आदान प्रदान होतं. एक तर पवित्र अशा स्थानी गेल्यावर आपल्याला परमात्म्याचं दर्शन होतं, हा एक. आणि दुसरं म्हणजे विचारांचं आदान प्रदान होणं. आणि त्यामुळे त्या काळामध्ये तीर्थयात्रा करण्याची पद्धती सुरू झालेली होती. आणि त्या तीर्थयात्रेमधूनच त्यानंतर ही वारी जी व्हायला लागली. नियमितपणे एका ठराविक दिवशी ती वारी जात असे. आणि पहिल्यांदा ही 12व्या शतकात 1212 म्हणजे इसवी सन 1290 मध्ये आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी, खरं म्हणजे त्यांनी जी ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वरी, त्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामुळे खरं म्हणजे हा विठ्ठल, हा परमात्मा सामान्य लोकांच्या जवळ आला. खरं म्हणजे भगवद्गीतेमध्ये कृष्ण आणि अर्जुन असा संवाद आहे. परंतु निवृत्तीनाथांनी, ते त्यांचे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु, आणि त्यांनी सांगितलं की कृष्ण भक्ती वाढेल आणि सामान्यातल्या सामान्य लोकांना भगवद्गीतेचं तत्वज्ञान हे सामान्यातल्या लोकांना कळेल, तर तू ते मातृभाषेमधून त्यांना सांग. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी त्यांच्या गुरुच्या आज्ञेमुळे भगवद्गीतेचं भाष्य, ज्ञानेश्वरी हे भाष्य केलं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो परमात्मा, जो फक्त
अर्जुन आणि कृष्ण एवढाच संवाद होता. तो ज्ञानेश्वरांनी संवाद जो निर्माण केला की एक भगवंत अनेक भक्तांशी एका वेळेला बोलू शकतो आणि त्यामुळे भगवंत आणि भक्त हजारो भक्त लाखो भक्तांशी तो बोलू शकतो आणि म्हणून भगवंत आणि भक्त यांचं जवळीक निर्माण केली. आणि त्यामुळे ते जे त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये लेखन केलं त्यामुळे सगळ्या त्यांच्या बरोबरीचे जे संत म्हणजे मग त्यांच्या वयाचे नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज किंवा त्यानंतरचे त्यांचे अनुयायी मग गोरा कुंभार, सावतामाळी, नरहरी सोनार, चोखामेळा, कान्होपात्रा, मुक्ताबाई, जनाबाई म्हणजे हा सगळे ज्या संत कवी आणि कवयित्री यांना सगळ्यांना विठ्ठल म्हणजे आपला मित्र आहे, विठ्ठल म्हणजे आपला सखा आहे, विठ्ठल म्हणजे आपली माऊली आहे अशी जवळीक निर्माण झाली. ती कशामुळे? ज्ञानेश्वरीमुळे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या संत कवींनी जे काव्यरचना केली त्या काव्यरचनेमध्ये आपल्या मनातल्या सगळ्या भावना या त्याच्यातनं व्यक्त केलेल्या आहेत. आणि त्यांचं इतकं की कर्मकांड नाहीच, काम सोडायचं नाही, कर्म सोडायचं नाही, म्हणजे भक्ती, कर्म आणि ज्ञान या सगळ्याची सांगड ही ज्ञानेश्वरांनी म्हणजे वारकरी संप्रदायांनी घातलेली आहे. कारण वारकरी संप्रदायाचे प्रणेते कोणतं? ज्ञानेश्वर महाराज. त्यांच्या आधी सुद्धा वारी जात होतीच, वारी निघतच होती, परंतु त्यानंतरच्या काळात खरा म्हणजे जो वारकरी संप्रदाय फोफावला आणि विठ्ठल भक्तीची जी एक लाट आली ती ह्या सगळ्या संत मंडळींच्या मुळे आलेली आहे. आणि आज आपल्याला माहिती आहे की वारीला लाखो लोक जात असतात आणि वारीला जात असताना सुद्धा वारीमध्ये उच्च नीच भेदभाव नाही, श्रीमंत गरीब भेदभाव नाही, सुशिक्षित अशिक्षित भेदभाव नाही, काही नाही, काळा गोरा कसलाही भेदभाव नाही. आणि त्यामुळे सगळे जे जात असतात ते फक्त तोंडामध्ये ज्ञानेश्वर, ज्ञानबा तुकाराम किंवा विठ्ठल विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी म्हणजे हे सतत त्यांचा जप आणि हातामध्ये त्यांच्या चिपळ्या किंवा टाळ, कपाळाला गंध, पांढरे कपडे म्हणजे इतका साधा वेश. आणि असे सगळे वारकरी हे पंढरीकडे जात असतात. म्हणजे सतत म्हणजे कुठे कोणाचाही म्हणजे कधीही काही आपसामध्ये भेद, कसले संघर्ष, भांडण काही होणार नाही, कारण सगळ्यांना एक आस असते. कोणती? विठ्ठलाची, विठ्ठलाला भेटायचं. आणि एक आहे की विठ्ठलाला भेटलं की जसं एखाद्या स्त्रीला माहेरी गेलं की जसं माहेरी गेल्यानंतर माहेराची माणसं भेटतात, माहेराचे आई वडील भेटतात, तसं विठ्ठलाची भेट झाली की आपण म्हणजे मनातल्या सगळ्या भावना व्यक्त होतात, मन इतकं तृप्त होतं, आनंदी होतं. आणि भक्ती म्हणजे भक्तीचीच इतकी परमोच्च अशी भक्ती या वारकरी संप्रदायामध्ये वारकऱ्यांच्या द्वारे आपल्याला दिसत असते आणि ती वारीतून आपल्याला दिसत असते. आता ही वारी सुरू झालेली आहे. आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री सगळे वारकरी पंढरपूरला जमणार आणि त्यानंतर ते झालं की सकाळी स्नान वगैरे झालं की ते दर्शन, आता दर्शनाला इतकी लाईन असते की जाऊ शकत नाहीत, पण रागवत नाही कोणीही. कळस बघितला की परमेश्वर भेटला. कळसाचं महत्व खूप आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की आषाढ एकादशी की विठ्ठल त्या कळसावर असतो. त्याच्या पाठीमागे काय की भावना आहे, आपली भावना आहे की खरं म्हणजे परमेश्वर सर्वत्र आहे. हे परब्रह्म हे सगळ्या चराचरातच नांदतंय. आपली एक भावना असते की आपल्याला दर्शन नाही झालं विठ्ठलाचं तरी कळसाकडे बघितलं की तिथे परमेश्वर आहे. आणि त्यामुळे नाही अगदी कळस सुद्धा जर दर्शन नाही तर जो कोणी माणूस समोर असतो तो सुद्धा विठ्ठलच आहे. ही इतकी विठ्ठलमय लोक झालेले असतात वारकरी संप्रदाय. आणि त्यामुळे त्यांना जो इतका भक्तीचा पूर आहे, खरा हा भक्तीचा पूर आलेला आहे. जगामध्ये कुठेही हे दृश्य दिसणार नाही. इतके सबंध सगळी माणसं ही विठ्ठलमय होऊन अगदी एका ह्याच्यात की कधी म्हणजे इतका हजारो लाखोंच्या समुदायाने जातात, पण
कुठेही आपल्याला त्यांच्यात तणाव निर्माण झालाय किंवा काय असं दिसत नाही. तर अशी ही परमेश्वराची भक्ती, आणि ही आपल्या भारतातच, महाराष्ट्र ही संतांची भूमी, आणि त्यामुळे असे हे संत, मग ज्ञानेश्वर माऊली, त्यानंतर नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, हे 4 संत अग्रणी आहेत वारकरी संप्रदायातले. आणि यांनी जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथांचा अभ्यास करून बाकीचे सगळे जे अनुयायी तेही संतच, परंतु त्यांच्याकडून त्यांनी ती गुरु मानतात त्यांना. आणि नवीन नवीन त्यांनी पण अभंग रचना केलेल्या आपल्याला दिसून येतात. वारी म्हणजे ऐश्वर्य, म्हणजे पूर्ण एकात्मतेचं प्रतीक. हो. तर परतवारी असं म्हणतात की वैराग्य, म्हणजे तेही अध्यात्मक आहे. तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही, परतवारीबद्दल? परतवारीबद्दल मला एक नेहमीच असं वाटतं की प्रवासाला माणूस जातो, तो परत जेव्हा येतो ना, तेव्हा त्यांच्या गप्पा चाललेल्या असतात. त्या प्रवासात आपल्याला कुठे चांगल्या तऱ्हेच्या सोयी मिळाल्या, कुठे गैरसोयी झाल्या, मग हे मिळालं नाही, ते मिळालं नाही, म्हणजे ह्याबद्दलच्या थोड्या असमाधान सुद्धा काही वेळेला असतं. परंतु ही जी वारकरी संप्रदायातले जाणारे वारकरी पुन्हा येत असतात, ते इतके तृप्त झालेले असतात. पंढरीच्या नुसत्या त्या जमिनीवर गेल्यानंतर ती माती कपाळाला लावली तरी विठ्ठल भेटला, अशी भावना असते. आणि त्यामुळे परत येताना सुद्धा अतिशय समाधानाने आणि शांत वृत्तीने, भक्तिमय अशाच वातावरणाने ते परत येत असतात. पण आत्ताच्या काळामध्ये बरेच वेळा आपल्याला असं दिसतं की सरकार सगळ्या प्रकारच्या सोयी वारकऱ्यांसाठी देत आहे, पण संख्याच इतकी वाढते आहे आणि माणसाची थोडीशी काही वेळेला वृत्ती असते. जरी कितीही स्वच्छतेसाठी डबे ठेवलेत काही कचऱ्याचे किंवा काही, तरी सुद्धा काही वेळेला हातातला कागद टाकला, बाटली पाण्याची पटकन टाकली जाते, मुद्दाम टाकतात असं नाही, पण असा कचरा बराच होतो. त्यानंतर सगळ्यांच्यासाठी म्हणजे प्रातर्विधीसाठी सुद्धा अनेक तऱ्हेने सोयी केलेल्या आहेत. म्हणजे सरकारच्या मार्फत किंवा बाहेर गावातनं ज्या जातात त्या गावात सुद्धा अनेक तऱ्हेने सोयी केलेल्या असतात, जेवणाच्या सोयी असतात, सगळं काही असतं. पण तरी सुद्धा मलमूत्र आणि ह्याची घाण बरीच होत असते. पण मला खरोखर तरुण मुलांचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे आज आपण तरुण मुलांच्या विषयी काही वाईटही ऐकतो की एकदम पुण्याचं बघितलं, रेल्वेचं बघितलं आणि पुण्यातलं लोहगडावरनं एखादीने आपल्या नियोजित पतीला ढकलून देणं, ह्या प्रकार, म्हणजे असे प्रकार होऊ नयेत. पण आता आपण जर वारीच्या वेळचं दृश्य बघितलं तर कितीतरी तरुण मुलं जे वारीला जाणारे म्हातारे वगैरे वारकरी, तर त्यांचे पाय दुखतायत म्हणून अशा स्वयंसेवक, RSSचे किंवा पर्यावरण वाले लोक असतात, वेगवेगळ्या संस्थांमधले लोक, कार्यकर्ते हे, आणि तरुण माणसं ही जाऊन त्या आजारी माणसांची शुश्रूषा करणं, त्यांना कोणाला पायाला तेल लावा, त्यांना कुठे जखमा झाल्यात त्याला औषधं लावा, कोणाला ताप आलाय त्यांना औषधं द्या, कोणाचं जेवण पटकन मिळालं नाहीये मग आहे ते त्यांना द्या. म्हणजे अशा तऱ्हेची मदत ही करत असतात. आणि परत वारी जेव्हा येत असते तेव्हा सुद्धा वारी जाते पुढे पुढे तशी ही सफाई चालूच असते ही सगळी, पण परत वारीच्या वेळेला सुद्धा जे कार्यकर्ते सगळे इतक्या तऱ्हेनी समजून घेऊन लोकांना मदत, म्हणजे हे सामाजिक कार्य, हे सुद्धा एक परमेश्वराचीच भक्ती आहे आणि सेवा आहे परमेश्वराची, ते करत असतात. आणि त्याचं मला खूप कौतुक वाटतं की घाण नाही वाटत हातात, म्हणजे काय असेल ते कचऱ्याचे डबे, पोती घेतात किंवा पिशव्या घेतात आणि त्याच्यातून तो सगळा कचरा भरून ते सगळं परत पुढे पाठवून देऊन कचऱ्याचा कुठे विल्हेवाट लावायची तिकडे नेत असतात. म्हणजे हे काम सुद्धा फार मोठं आहे आणि ह्या विविध सामाजिक संस्था करतात, ह्याचं खरोखरच त्यांची दखल घेतली पाहिजे. हे जे काम करणारी तरुण मुलं, त्यांचं कौतुक करायला पाहिजे. त्या ज्या संस्था काम करत असतात त्यांची पण दखल घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की एक आपण अभंग बहिणाबाईंनी लिहिलेले आहे, म्हणजे
तुकाराम महाराजांची शिष्या संत बहिणाबाई. म्हणजे तुम्हाला त्या 4-5 ओळींचा अभंग आहे, पण संपूर्ण वारकरी संप्रदायाचा जसा काही सारांश आहे. इतिहास त्यात लिहिलेला आहे. नक्की. इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, बांधियले देवालया, नामा तयाचा किंकर, त्याने केला हा विस्तार, जनार्दनी एकनाथ, खांब दिला भागवत, तुका झालासे कळस, भजन करा सावकाश. बघा याच्यामध्ये म्हणजे ही जी वारकरी संप्रदायाची ही इमारतच म्हणायची, ही इतकी परिपूर्ण अशी झालेली आहे. आणि त्याचा पाया कोणी घातला? ज्ञानेश्वर महाराजांनी. त्याचा प्रचार प्रसार कोणी केला? नामदेव महाराज कीर्तन करायचे, पंजाब पर्यंत गेले त्या काळामध्ये, आणि तिथे जाऊन आणि संपूर्ण सगळा म्हणजे मराठीच्या व्यतिरिक्त काय म्हणायचं त्याला, इतरही मराठीच्या ह्याच्यात हिंदीमधून त्यांच्या रचना आहेत. आणि कीर्तन प्रवचनातून त्यांनी नामदेवांची तर सगळं कुटुंबच भक्त होते. त्यांची पत्नी राजाई, त्यांची आई गोणाई आणि त्यांची दासी जनाबाई, काम करणारी घरातली, सगळे काव्यरचना अभंगरचना करत होते. मुलंही त्यांची तशीच होती. तेव्हा असं हे कुटुंब आणि असे नामदेवांच्या नंतर एकनाथ महाराज. तर काय, एकनाथ महाराजांनी तर पडत्या काळामध्ये त्यावेळेला इतकी आक्रमणं म्हणजे महाराष्ट्रावर आणि भारतातच चाललेली, अशा काळामध्ये सुद्धा कुठेही भेदभाव नाही, उच्च नीच नाही. आणि त्यांनी म्हणजे रस्त्याने जात असताना खरं म्हणजे गंगेचं पाणी घेऊन येत होते, आणि ते रस्त्यामध्ये उन्हामध्ये एक गाढव तहानेने व्याकुळ झालेलं कळत होतं, त्यांना तडफडत होतं. त्यांनी त्या आपल्या घागरीतलं पाणी त्या गाढवाला पाजलं, ते शांत झालं. मग ते उभं राहिलं. म्हणजे इतका तऱ्हेने पाणी ते सगळं त्यांनी घरी न्यायच्याऐवजी, म्हणजे शेवटी काय आहे, जो तुमच्या आमच्यात आत्मा आहे तोच त्या प्राण्यात सुद्धा आहे. ह्या तऱ्हेने ही संत मंडळी, म्हणजे नुसता त्यांनी उपदेश नाही केला, प्रत्यक्ष त्यांनी आचरण तसंच केलेलं आहे. असे एकनाथ महाराज. त्यानंतर तुकाराम महाराजांचं तर किती तऱ्हेनी त्यांनी अभंग रचना केलेल्या आहेत. आणि स्वतः कीर्तन प्रवचन करून, आणि जिथे कुठे अन्याय असेल परखडपणे शब्दांचीच शस्त्रे असं म्हणून शब्द असे परखड वापरून त्यांनी रचना केलेल्या आहेत. तर असे हे सगळे संत मंडळी आणि या संत मंडळींचे अनुयायी या सगळ्यांनी वारकरी संप्रदाय अतिशय समृद्ध संपन्न केलेला आहे. आणि ही जी संतांची परंपरा ही आत्ताच्या काळापर्यंत चालू आहे. आताही वारकरी संप्रदाय यातल्या अनेक स्त्रिया असतील, वाढतच चाललंय. वा पुरुष असतील, हे सुद्धा भक्ती आहेच, परंतु अभंग रचना काव्यरचना सुद्धा केल्या जात असलेल्या आपल्याला दिसतात. आणि असा हा वारकरी संप्रदाय इतका फोफावलेला आहे. अशीच भक्ती आणि असंच सगळं समतेचा झेंडा चंद्रभागेमध्ये जो आहे त्यांनी फडकावलेला आहे, तो सगळ्या भारतभर तो खरा म्हणजे रोजच्या जीवनामध्ये तो असावा अशी इच्छा व्यक्त करते. पुन्हा एकदा सर्व वारकऱ्यांच्यासाठी आणि सर्व आपल्या प्रेक्षकांसाठी ही हा आषाढी एकादशीच्या निमित्ताने असलेला हा सगळा उत्सव आणि हा काळ आणि याच्या पुढचाही काळ सर्वांना सुख समृद्धी लाभो अशी इच्छा व्यक्त करते.